हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे, तेच मी तुम्हाला दाखवत आहे. स्वयंपाक पण झालेला आहे, म्हणजे चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहे, फक्त भाजीच बनवायची आहे. तर आता 1 वाजलेला आहे, दुपारचे 1 वाजलेले आहे. इकडचं बेड पण आवरलं होतं, पण शाश्वतीने जसं तसं केलंय, पूर्ण खराब करून टाकले. आणि इथं मोटरीत काहीतरी गुंतलं होतं, ते बघता येतं साहेब. चला मग आता मला भाजी करायची आहे. मी तुमच्या सोबत फ्लावरच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथं मी फ्लावरची भाजी टाकलेली आहे. फ्लावर चांगला परतून घेतलेला आहे. आता त्यात थोडंसं तेल टाकून टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो चांगला शिजतो. मग त्याच्यानंतर मसाले वगैरे ते टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकलंय मी, म्हणजे टोमॅटो चांगले शिजते ना आपले. आणि फ्लावर पण चांगला परतून घेतलेला आहे, म्हणजे फ्लावरचा वास येत नाही चांगला. आपण फ्लावर परतून घेतला की तेलात हळद आणि जिरे मोहरी आधीच टाकली होती तेलात. आता टोमॅटो शिजूपर्यंत थोडंसं झाकण ठेवलं ना, म्हणजे टोमॅटो आपलं पटकन शिजतं. तर चला, टोमॅटो शिजलेलं आहे. आता त्यात मसाले वगैरे टाकूया. फक्त लाल मिरची पावडर आपली घरची आणि थोडासा अंबारी मसाला आणि धने आणि जिरे पावडर थोडीशी टाकलेली. चांगलं परतून घ्यायचं. मसाला वगैरे चांगलं तेलात परतलं ना, मग थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलाय मी. आम्हाला मिक्सरमधला शेंगदाण्याचा कूट आवडत नाही, त्यामुळे मी खलबत्त्यातच शेंगदाण्याचा कूट करत असते आणि तोच मी भाज्यांना वापरते दररोजच्या पण. थोडंसं शेंगदाण्याचा कूट पण टाकते. चांगलं परतून घ्यायचं. आता मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ नाही टाकायचं. कोथिंबीर थोडीशी आणि अगदी थोडंसं पाणी. जर तुम्हाला सुकी बनवायची असेल तर थोडंच टाकायचं, आणि पातळ बनवायची असेल तर मग थोडंसं जास्त टाकायचं पाणी. मला सुकीच बनवायची, त्यामुळे मी थोडंसंच टाकलं. आणि आता झाकून ठेवते. 2 मिनिटं चांगली वाफवून देते भाजी. तर आपली भाजी झालेली आहे इथे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्हाला जेवायचं देखील आहे. तर भाजी झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते किती वाजले. तर 1:30 वाजलेला आहे आत्ता, आणि आता आम्हाला जेवायचं आहे. चला तर मग आता जेवतो आम्ही, नंतर बोलते तुमच्यासोबत. दुपारी जेवण झाल्याच्या नंतर मग पुन्हा व्हिडिओ काढलाच नाही, कारण बाहेर पण गेलो होतो आणि त्यानंतर खूप पाऊस आला.
लाईट पण नव्हती, त्यामुळे नंतर मग व्हिडिओ काय काढलाच नाही. त्यानंतर मग बाहेरून आल्यावर ही टिफिन बॅग वगैरे आणली होती शाश्वतीला आणि बॅग वगैरे शाळेची. हा मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केला होता, त्या दिवशी जमलंच नाही. कंपास वगैरे आणली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.